छत्रपती शाहू कॉलेजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर कदम सर, उपप्राचार्य डॉक्टर किल्लेदार सर, या कार्यक्रमाच्या एक संयोजिका प्राध्यापिका सिंधू आवळे मॅडम, प्राध्यापिका मुलानी मॅडम, आपले IQSC कोऑर्डिनेटर प्राध्यापक शेख सर, आपल्या महाविद्यालयातील ग्रंथपाल आणि माझे मित्र आदरणीय लोखंडे सर, याशिवाय या महाविद्यालयातले अनेक प्राध्यापक परिचित आहेत, खूप जवळून सगळे ओळखीचे आहेत. आपण सर्वजण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जो शिक्षक दिन साजरा केला जातो त्याच्या अनुषंगानं आपल्या महाविद्यालयातल्या शिक्षकांचा सत्कार आणि डॉक्टर राधाकृष्णन यांच्याविषयी काही एक जाणून घेण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. या निमित्तानं सर्वप्रथम मी कर्मवीर अण्णांना विनम्रपणे अभिवादन करतो. अण्णांच्यामुळे आपण सगळेजण इथं आहोत. अण्णांचं आपल्या आयुष्यात आपल्या सबंध समाज व्यवस्थेत अनन्यसाधारण स्थान आहे. अण्णा आणि रयत शिक्षण संस्था नसती तर आपण गावगाड्यात तिथेच कुठेतरी शेतात जनावरांच्या पाठीमागं काम करत राहिलो असतो. आपल्या दृष्टीनं आणि आपल्या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या दृष्टीनं कर्मवीर अण्णा हे सर्वात महान शिक्षक होते. अण्णांचे जे ओरिजिनल मूळ फोटो उपलब्ध आहेत ते सगळे फोटो पाहिले तर आपल्याला असं लक्षात येतं की उन्हातानात फिरून एक रापलेलं सगळं शरीर, अणवाणी पाय, वाढलेले केस, दाढी, अंगावरले सगळे कपडे, हे सगळं पाहिलं की हा माणूस खेड्यापाड्यातली गोरगरिबाची पोरं एकत्र करून बोर्डिंगमध्ये त्यांना आणून त्यांना शिकवण्यासाठी आणि गोरगरिबाचे आयुष्य बदलून टाकण्यासाठी किती प्रचंड परिश्रम करत होता. अण्णांचं आपल्या सगळ्यावरलं ऋण कधीही आपण विसरणं शक्य नाही. अण्णांचा ध्येयवाद, अण्णांची स्वप्न, त्यांचा त्याग, त्यांचं समर्पणशीलता याच्यातला काही अंश आपल्यात यावा असं मला वाटतं. अण्णांच्यावर लिहिलेली जी सगळी चरित्र आहेत ते आपण वाचलीत किंवा अण्णांच्या बरोबर जे सहकारी होते त्यांनी लिहिलेली चरित्र वाचली तर अण्णांचं मोठेपण आपल्या लक्षात येत राहतं. अण्णांचे एक सहकारी जे रयत शिक्षण संस्थेचे पहिल्यांदा अगदी स्थापनेपासूनचे जनरल सेक्रेटरी होते आणि पुढे रयतचे अध्यक्ष झाले ते बापूसाहेब नलावडे, त्यांनी एक हस्तलिखित लिहून ठेवलेलं आहे स्वतःचं चरित्रात्मक स्वरूपाचं. ते हस्तलिखित माझ्या वाचण्यात आलं. त्याचं आता पुस्तक रूपानं येण्याची प्रक्रिया सुरू आहे. अण्णांचे अगदी 1927 सालापासूनचे ते सहकारी होते आणि जवळपास 1959 पर्यंत ते अण्णांच्या बरोबर होते. त्या दोघांनी मिळून विशेषतः अण्णांनी वेगवेगळ्या भागात शाळा काढण्यासाठी जो काही प्रचंड आटाफिटा केला आणि मुख्यतः त्यांच्या शब्दावर लोकांचा प्रचंड विश्वास होता अण्णांच्या, ही एक कमालीची नैतिकता अण्णांनी कुठून कमावली असेल हेही आपल्या लक्षात येतं की अण्णांचे निव्वळ आपण फोटो जरी पाहिले तरी अण्णांचं सगळं व्यक्तिमत्वाने जगण्याचं सार आपल्याला त्यांच्या फोटोतून सुद्धा वाचता येतं. असं खूप काही आपल्याला अण्णांच्यावर बोलता येऊ शकतं. माझ्यासारखा एक रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत 5वी ते 10वी पर्यंत शिकलेला एक मुलगा जो कमालीच्या खेडेगावातून येतो, ग्रामीण भागातून येतो आणि तोच शाहू कॉलेजच्या एका इतक्या चांगल्या समारंभात आपल्या पुढं बोलला जातो, ह्याचं सगळं श्रेय रयत शिक्षण संस्था आणि अण्णांना जातं. स्वावलंबी शिक्षण हे आपल्या पोरांच्यात एक आत्मविश्वासानं बिंबवून पोरांना समर्थ बनवणं, कुठलीही अडचण आली तर डगमगायचं नाही असं एक झुंजार मन आपल्या विद्यार्थ्यांच्या अण्णांनी निर्माण केलेलं होतं. स्वतःच्या पोटच्या पोरापेक्षा जास्त प्रेम बोर्डिंगमधल्या शाळेतल्या मुलांच्यावर अण्णा करत होते. अण्णांनी आप्पासाहेबांना लिहिलेलं पत्र वाचलं की आपण शहारून जातो. म्हणजे आजचे सगळे शिक्षण सम्राट आणि आपलीच मुलं बाळ उत्तराधिकारी व्हावेत म्हणून त्यांनी सगळ्या निर्माण केलेल्या त्या संस्थांच्या घटना एकीकडे पहा आणि दुसरीकडे आप्पासाहेबांना पत्र लिहून की जो संस्थेच्या स्टोअरमध्ये सुद्धा काम करायचं नाही, तुझं तू बघ. म्हणजे असा माणूस या भूतलावर होता आहे ह्याच्यावर विश्वास बसणं सुद्धा कठीण जाईल, इतकं खूप मोठं काम अण्णांचं होतं आहे. मित्रहो, अण्णा जर युरोपमध्ये किंवा अमेरिकेत जन्माला आले असते आणि त्यांनी हे काम तिथं केलं असतं
तर शिक्षण प्रसाराचं आणि समाज बदलण्याचं मूलभूत काम केल्याबद्दल अण्णांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित केलं असतं. शिक्षक दिनाच्या निमित्तानं अगदी पहिल्या प्रथम मी अण्णांना आठवतो, त्यांचं स्मरण करतो. आपल्या सगळ्यांचं इथलं अस्तित्व केवळ अण्णांचे मुलं आहे. प्राचार्य साहेबांच्या खुर्चीच्या पाठीमागं जो अण्णांचा फोटो आहे तुमच्या कार्यालयामध्ये पाहिलं की अक्षरशः सद्गदित होऊन जातं. तो फोटो जेव्हा मी येऊन पाहतो तेव्हा म्हणजे झाडाला टिकून बसलेले अण्णा आहेत आणि पुढं सगळी गोरगरिबाची पोरं असं ते खडीचे ढीग वगैरे गोळा करतायत, फोडतायत. म्हणजे आजच्या काळात आपण एकीकडं घोडावत वगैरे विद्यापीठं बघतो, तिथं आज जाणाऱ्या गाड्या, बाहेर येणाऱ्या गाड्या, हे सगळं एकीकडे बघा. किंवा या अशा प्रकारच्या विद्यापीठांनाच अलीकडं मोठी प्रतिष्ठा प्राप्त होत चाललेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपले अण्णा, तुमच्या ऑफिसमध्ये जे 2 फोटो आहेत प्राचार्यांच्या केबिनमध्ये, हे खूप काही सांगतात. ही एक संबंध, एक बहुजन शिक्षण परंपरा अधोरेखित करतात ते फोटो. आणि त्यामुळं आपण सगळे इथं आहोत. अण्णांचं जयंती सुद्धा 22 सप्टेंबरला याच महिन्यामध्ये येते. जे काही शिक्षक पर्व असेल, शिक्षक दिन असेल, त्याच्यामध्ये अण्णांची जयंती 22 सप्टेंबरला असणं हा सुद्धा खूप योगायोग आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आपण या शिक्षक दिनाच्या अनुषंगानं आपल्या महाविद्यालयातल्या शिक्षकांचा, सगळ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित केला. यासाठी स्टाफ वेलफेअर कमिटी आणि विशेषतः प्राचार्य आणि या कमिटीचे सगळे सदस्य ह्यांचं एक खूप मोठं मन दिसून आलं. अनेकदा मोठमोठ्या पदव्या मिळवलेली माणसं मनानं फार बारकी असलेलं आपल्याला जागोजाग दिसतात. मोठ्या पदावर बसलेली बारकी माणसं पाहिलं की कधी क्यू आणि करुणा वाटते त्यांच्याविषयी, आणि अशी जागोजाग खुर्ची अडवलेली माणसं दिसतात. त्यामुळं कधी आपल्याला असंही वाटतं की नोकरीचं समाधान मिळत नाही, पण आपल्यात एक खूप मोकळं वातावरण दिसलं. म्हणजे आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा एक सत्कार इथं करणं, एक फुलाच्या पलीकडं हे सगळं असतं की माझ्या कॉलेजमध्ये सगळ्यांच्या समोर माझा सत्कार इथं झाला, मला आपलं म्हटलं, पुढं बोलवलं. हे जे आपुलकी, आस्था, प्रेम हे सगळं भरभरून तुमच्या या सगळ्या समितीनं, विशेषतः प्राचार्य साहेबांनी आणि त्या कमिटीच्या सगळ्या सदस्यांनी पुढाकार घेऊन केलं. एकही कर्मचारी चुकू नये ह्याची ते काळजी घेत होते. म्हणजे लायब्ररीत काम करणारे कदम तिकडं मागं आहेत का, त्यांना पुढं बोलवा, ते राहिलेत काही बघा, असं प्राचार्यांचं म्हणणं. किंवा तरुण असे जे प्राध्यापक नवीन भरलेले आहेत त्यांना तो सगळा सत्कार स्वीकारत असताना होणारा आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावरला उत्साह हे खूप काही सगळं सांगून जाणारं होतं. मला तरी असं वाटतं की कोल्हापुरामध्ये शिक्षक दिनाच्या निमित्त आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना असं सन्मानित करणारं आपलं एकमेव हे महाविद्यालय असेल. कारण अलीकडं एखाद्या प्राध्यापकानं एखादा नॅशनल अवॉर्ड मिळवलं की स्टाफ आणि बाकी सगळे कर्मचारी सुटकातच जातात, असा एक अनुभव आपल्याला सगळीकडे आढळून येतो. या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या विषयी एक अपार आस्था आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम आपण इथं व्यक्त केलं. मित्र, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या संदर्भात मी आपल्यापुढं मांडणी करण्याचा प्रयत्न करेन. अखंड वाचन, अध्ययन, अध्यापन, संशोधन, लेखन, व्याख्यान, तत्त्वज्ञानाचा आयुष्यभर अभ्यास या योगानं एखादा माणूस किती मोठा होऊ शकतो याचं एक आदर्श वस्तुपाठ म्हणजे डॉक्टर राधाकृष्णन यांचं जीवन होतं. शिक्षक दिन म्हणून हा दिवस साजरा करत असतानाच ज्या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगानं हा सगळा दिवस साजरा केला जातो ते डॉक्टर राधाकृष्णन शिक्षक म्हणून होते तरी कसे, ते त्या पदापर्यंत पोहोचले कसे, त्यांनी स्वतःला कसं घडवलं, सिद्ध केलं आणि त्यांच्या ज्ञानाच्या, विचाराच्या, अध्यापनाचा एक प्रकाश संबंध भारतभर किंवा त्याच्याही पुढं इतर खंडात कसा पसरत गेला, हे सगळं आपण जाणून घेतलं तर आपण सुद्धा स्वतःला एक सिद्ध करायचा प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं. 1962च्या मेमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यानंतर 5 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस होता. त्यांचे काही विद्यार्थी आणि त्यांचे काही हितचिंतक डॉक्टर राधाकृष्णन यांना भेटायला राष्ट्रपती भवनात गेले आणि त्यांना असं म्हणाले की तुमचा वाढदिवस हा आम्हाला मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे, आपली परवानगी असावी. तेव्हा राधाकृष्णन त्यांना असं म्हणाले की माझा व्यक्त्याचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा मी ज्या शिक्षक कुलातून आलेला आहे त्या सगळ्या शिक्षकांचा सत्कार, त्यांचा गुणगौरव या निमित्तानं झाला तर मला खराखुरा आनंद वाटेल. अनेकदा असं होतं की व्यक्ती स्वतःचं वाढदिवस किंवा स्वतःचं पोस्टर लावणं, स्वतःचंच कौतुक करून घेणं ह्याच्यात धन्यता मानते. याच्या पलीकडे जाऊन राधाकृष्णन यांनी
स्वतःच्या वाढदिवसाला महत्त्व देण्यापेक्षा मी ज्या शिक्षक कुलाचा सभासद आहे त्या सगळ्या शिक्षक कुलाचा गौरव हाच माझा सन्मान आणि आनंदाचा भाग आहे असं मानणं आणि स्वतःच्या वाढदिवसाला शिक्षक दिनाची एक मोठा व्यापक परीघ प्राप्त करून देणं याच्यातून त्यांची एक महत्ता सिद्ध होते. आणि तेव्हापासून म्हणजे 1962 पासून त्यांचा जन्मदिन हा भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचं सबंध आयुष्य ही एक ज्ञान साधनेची किंवा एक व्यासंगाची विचार वाट होती. 5 सप्टेंबर 1888 या दिवशी आंध्र प्रदेशातल्या तिरुत्तानी नावाच्या एका गावात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या पूर्वजांचं गाव सर्वपल्ली या नावाचं होतं. त्यांचे काही पूर्वज म्हणजे आजोबा किंवा पंजोबा हे सर्वपल्ली नावाच्या गावात राहत होते. दक्षिण भारतामध्ये एक प्रथा आहे की आपल्या नावाच्या अगोदर आपल्या गावाचं नाव लावतात. जसं आपल्याकडे HD देवेगौडा नावाचे एक प्रधानमंत्री होऊन गेले. हरदनहळ्ळी हे त्यांच्या गावाचं नाव होतं आणि ते त्यांच्या नावाच्या अगोदर लावलं जात होतं. दक्षिणेतली ही प्रथा तशी चांगलीच आहे, म्हणजे किमान गावाच्या नावावरून तरी कुठली जात वगैरे ओळखण्याचा अस्सल भारतीय करंटापणा करण्याची शक्यता थांबते. तर डॉक्टर राधाकृष्णन हे सर्वपल्ली हे त्यांच्या पूर्वजांचं गाव आणि त्यामुळं सर्वपल्ली हे नाव त्यांना चिकटलं. त्यांचे जे वडील होते वीरस्वामी त्यांचं नाव आणि आई सीतम्मा, एकूण 5 भावंडी आणि 1 बहीण त्यांच्या घरामध्ये होती. राधाकृष्णन हे दुसरे चिरंजीव होते. त्यांचे वडील एका जमीनदाराच्या पदरी लेखनिक म्हणून काम करायचे. घरची परिस्थिती बेताची होती. काही कमावलं तर खाण्याची परिस्थिती होती. वडिलांची मिळकत साधारण होती. त्यामुळं एक प्रकारे कुटुंबाला स्वतः शिक्षणाशिवाय आपल्या कुटुंबाचा भाग्योदय होणार नाही याची सगळ्यांना जाणीव होती. वडील धार्मिक वृत्तीचे होते, श्रद्धाळू होते. आपल्या मुलांना आर्थिक नसलं तर एक विचाराची शिदोरी आपण देऊ शकतो याचं एक चांगलं भान कुटुंबियांना होतं. त्यामुळं मुलांच्यावर एक चांगलं संस्कार त्यांच्या वडिलांनी केलेलं आपल्याला आढळून येतात. राधाकृष्णन हे अगदी लहानपणापासून एक एकांतप्रिय असा त्यांचा स्वभाव होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावामध्ये झालं आणि तिथून माध्यमिक शिक्षणासाठी तिरुपती नावाचं जे गाव आहे की जे व्यंकटेशाचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं, त्या तिरुपतीला ते माध्यमिक शिक्षणासाठी आले आणि त्या शाळेमध्ये त्यांनीच एक 4 वर्ष शिक्षण झालं. अगदी शालेय वयामध्ये ते फारसे कुणात मिसळत नसायचे. आपला अभ्यास भलं, आपण भलं, काही अडचण आली तर शिक्षकांना विचारावं, आपल्यापुरतं शंकेचं समाधान करून घ्यावं असा त्यांचा एक एकांतप्रिय स्वभाव होता. अधिक काळ ते पुस्तकात रमायचे. वेळ उरला तर ग्रंथालयात जायचे. त्यांनी असं एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की मला सगळ्यात जास्त पुस्तकं प्रिय होती. पुस्तकातून मी सगळं जग न्याहाळत, निरकत, पाहत, अनुभवत गेलो. पुस्तकानेच मला सगळं शिकवलं. माझ्यात जे काही सत्व असेल ते सगळं पुस्तकातून माझ्यात आलेलं आहे. असं एक शालेय वयापासूनच स्वतःला पुस्तकांच्या माध्यमातून घडवत गेलेले ते आपल्याला आढळून येतात. पुढच्या शिक्षणासाठी वेलूरच्या व्हिरोस कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तिथं 4 वर्ष अध्ययन केलं आणि त्याच्या पुढे कॉलेजच्या शिक्षणासाठी मद्रासला ते गेले. मद्रासला एक प्रेसिडेन्सी कॉलेज होतं. एक महत्त्वाची गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टर राधाकृष्णन यांनी जवळपास 12 वर्ष शिक्षण हे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी चालवलेल्या शाळांमध्ये घेतलं. ख्रिश्चन मिशनरी हे सेवाभावी वृत्तीनं शिक्षणाचं काम करत होते. प्रभूची कृपा आणि येशूचा विचार सर्वत्र पोहोचवावा या दृष्टीनं त्यांनी ते व्रत हाती घेतलेलं होतं. मिशनऱ्यांचं त्याग, सेवावृत्ती, त्यांची शिक्षणाची कळकळ ही एकीकडं राधाकृष्णन यांना भावत होती आणि त्याच वेळेला ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर जी एक परखड टीका सुरू केलेली होती ती त्यांना अस्वस्थ करत होती. एकतर त्यावेळेला देश पारतंत्र्यात होता, इंग्रजांचं राज्य इथं होतं. मिशनऱ्यांच्याकडून हिंदू धर्माचं एकूण पराभूतता, निराशावाद किंवा हिंदू धर्मामध्ये काही एक भौतिक कल्याण करण्याची कुठलीही दृष्टी सापडत नाही अशा प्रकारची मांडणी केली जात होती. अगदी एक विद्यार्थी म्हणून त्यांना त्यांच्या महाविद्यालयात शिकवत असलेल्या प्राध्यापकांच्या विचाराचा एक मोठा प्रभाव त्यांच्यावर पडत गेला. याच काळात 1893च्या दरम्यान स्वामी विवेकानंदांची शिकागोतली भाषणं खूप गाजलेली होती किंवा त्या भाषणानंतर युरोप आणि अमेरिकेमध्ये स्वामीजी एक दिग्विजय करत आलेले होते. विवेकानंदांनी एक प्रकारे भारताचं सांस्कृतिक दूत म्हणून परदेशामध्ये हिंदू धर्म किंवा एकूण भारतीयत्वाची एक मांडणी करायचा प्रयत्न केलेला होता. विवेकानंदांचं व्यक्तिमत्व, त्यांनी केलेली वैचारिक मांडणी या सगळ्यामुळं राधाकृष्णन यांना एक आत्मबळ येत गेलं. कोणीतरी हिंदू धर्माची महती गातोय
आणि परदेशामध्ये जाऊन तिथं तो एक भारताचं प्रतिनिधित्व यशस्वीपणे करतोय. म्हणजे आपल्याकडं सुद्धा काही सत्व आहे, चांगलं आहे, आपल्या धर्मात सुद्धा जगाला दिशा देऊ शकेल असं काहीतरी आहे आणि आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे असं त्यांना प्रकर्षानं वाटू लागलं आणि त्यामुळं ते हिंदू धर्माच्या सखोल अभ्यासाकडं वळले. 1908 साली ते MA होते. त्यावेळेला MA शिक्षण घेत असताना एक पदवी परीक्षेचा भाग म्हणून एक प्रबंध विद्यार्थ्यांना लिहावा लागत असे. डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यांचा एक विषय प्रबंधासाठी निवडला, तो होता वेदांतातील तत्वज्ञान नावाचा. तो त्यांनी जाणीवपूर्वक निवडलेला होता कारण त्यावेळेपर्यंत अशी धारणा होती की वेदांतामध्ये किंवा वेदामध्ये कुठलाही नीतिविचार नाही, पर्यायानं हिंदू धर्मामध्ये नैतिकतेचं तत्वज्ञानच आढळत नाही अशा प्रकारची मांडणी ख्रिश्चन मिशनरींच्याकडून केली जात होती. आणि त्याला उत्तर द्यायचं असेल तर स्वतः वेद अध्ययन केलं पाहिजे आणि अभ्यासानं, परीक्षणानं, निरीक्षणानं किंवा परिशीलनानं जे विचार सापडतील ते धीटपणे मांडले पाहिजेत अशी राधाकृष्णन यांची धारणा झाली. एक विद्यार्थी म्हणून त्यांनी त्या काळामध्ये वेद साहित्याचा अभ्यास केला आणि वेदांतातील नीतिविचार याच्यावर आपला प्रबंध MAच्या पदवीसाठी सादर केला. त्यावेळेला एक गमतीची गोष्ट अशी घडून आली की त्या प्रबंधाचे परीक्षक त्यांचे एक शिक्षक होते, प्रोफेसर A.G. हॉग नावाचे एक आयरिश मिशनरी. ते स्वतः कट्टर ख्रिश्चनिटीचे एक समर्थक होते. काही जणांचं म्हणणं असं पडलं की तुम्ही लिहिलेल्या या प्रबंधामुळं तुमचे गुरुजी म्हणजे प्रोफेसर A.J. हॉग हे नाराज होतील. परंतु परीक्षक आणि एक चांगला शिक्षक असणाऱ्या हॉग यांनी तो सगळा प्रबंध वाचला. ते अत्यंत प्रभावित झाले. त्या प्रबंधाला त्यांनी स्वतंत्रपणे असं टिपण जोडलं आणि त्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की राधाकृष्णननी हा प्रबंध लिहिण्यासाठी वेदांचा सखोल मुळातून अभ्यास केला, स्वतःची स्वतंत्र निरीक्षणं आणि मतं त्यांनी नोंदवलेली आहेत. या प्रबंधाचं अध्ययन केल्यानंतर असं जाणवतं की या विद्यार्थ्यानं हे लेखन करण्यासाठी किती सखोल अभ्यास केलेला आहे. सगळ्यात विलोभनीय गोष्ट म्हणजे त्यांचं इंग्रजी भाषेवरलं प्रभुत्व आहे आणि हा प्रबंध डॉक्टर राधाकृष्णन यांनी पुस्तक रूपानं प्रसिद्ध करावा अशी शिफारस प्रोफेसर हॉग यांनी केलेली होती. त्यानंतर हा प्रबंध पुस्तक रूपानं प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळेला त्यांचं वय होतं फक्त 20 वर्षाचं. म्हणजे परीक्षकांच्याकडून शिफारस होऊन आलेला आणि वेदांतातील नीती विचारावर प्रसिद्ध झालेला तो राधाकृष्णन यांचा ग्रंथ त्यांनी वयाच्या फक्त 20व्या वर्षी लिहिलेला होता. म्हणजे साधारणतः आपल्याकडे SY-TYचे जे विद्यार्थी असतात त्या वयामध्ये त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. त्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी तिथेच एक प्रेसिडेन्सी कॉलेज मद्रासला होता. तिथं राधाकृष्णन यांची कीर्ती पोहोचली. तत्वज्ञान आणि तर्कशास्त्राचा सखोल अभ्यास केलेला एक बुद्धिमान विद्यार्थी ख्रिश्चन कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला आहे. त्याची स्वतःची अभ्यासाची एक विशिष्ट पद्धत आहे, धारणा आहे, इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व आहे आणि त्याला आपल्या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून बोलवावं असा विचार प्रेसिडेन्सी कॉलेजच्या व्यवस्थापनानं केला आणि राधाकृष्णन यांना सन्मानपूर्वक तत्वज्ञानाचं प्राध्यापक म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये आमंत्रित केलं. 1909 ते 1917 या काळामध्ये मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्वज्ञान आणि तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. याच काळामध्ये शिक्षकांना अध्यापनासाठी आवश्यक असणारी एक टीचर्स ट्रेनिंगची एखादी एक पदवी लागते तीही त्यांनी संपादन केली. हे सगळं शिक्षक म्हणून ते जेव्हा काम करत होते त्या काळातल्या काही आठवणी आहेत. म्हणजे ते स्वतः खूप गंभीरपणे असे अभ्यास करायचे. या काळात वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह झालेला होता. त्यांच्या पत्नीचं नाव शिवकमू अम्मा. त्या 10 वर्षाच्या विवाहाच्या वेळेला त्यांच्या होत्या. त्या दोघांचं गृहस्थ जीवन हे एक तसं आदर्शवत होतं. शिवकमू अम्मांनी एक सगळं आपलं स्वतःचं आयुष्य एक प्रकारे राधाकृष्णन यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठीच खर्ची टाकलेलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये राधाकृष्णन यांचे वडील निवर्तले. वडिलोपार्जित मालमत्ता फारशी काही नव्हती, त्यामुळं सगळी कुटुंबाची जबाबदारी राधाकृष्णन यांच्यावर आली. त्यामुळेही एक प्रकारे प्राध्यापकाची नोकरी करणं त्यांना भाग पडलं आणि त्या कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करू लागले. प्राध्यापक म्हणून स्वतःला घडवण्याची त्यांची एक शैली होती व आपल्या ज्या विषयावर आपले व्याख्यान वर्गामध्ये असतील तो विषय सगळा मुळातनं समजून घेणं, त्या विषयाशी असणारे सगळे संदर्भ ग्रंथ वाचणं, स्वतःची टिपणं काढणं, पूर्ण तयारीनिशी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या पुढे उभं राहणं, तो पूर्ण घटक शिकवणं, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर ते समजून घेऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगणं, या पद्धतीनं ते अध्यापन करायचे. विद्यार्थ्यांच्या शंका कधीही सोडवण्यासाठी ते तत्पर असायचे.
एका छोट्याशा घरामध्ये भाड्यानं ते राहत होते. त्यांच्या घराचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी 24 तास खुले असायचे. कधी कधी लाईट जायची, वीज नसायची. कंदिलाच्या उजेडात ते अभ्यास करत बसायचे. रस्त्यानं जाणारा कोणतरी मुलगा पाहायचा की आपले सर वीज गेल्यानंतर सुद्धा कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत बसलेला आहे. कानोकानी ही वार्ता दुसऱ्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायची. दुसरे विद्यार्थी सुद्धा येऊन आश्चर्यानं अगदी आपल्या सरांच्याकडे पाहायचे. म्हणजे कंदिलाच्या उजेडात अभ्यास करणारा प्राध्यापक हा त्या काळात तरी होता आणि ते इतरांच्या पुढं आदर्शवतच असं होतं. आणि त्यामुळं राधाकृष्णन यांच्या एक प्रकारे व्यासंगाचा एक दबदबा एकूण सगळ्या मद्रासच्या त्या सगळ्या शैक्षणिक वर्तुळामध्ये पसरत चाललेला आपल्याला आढळून येतो. 1917 सालापर्यंत त्या महाविद्यालयामध्ये एक अतिशय बुद्धिमान प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक संपादन केलेला होता. याच काळामध्ये त्यांनी काही तत्त्वज्ञानावरले संशोधनपर लेख लिहायला प्रारंभ केला. त्यांचे 2 लेख, एक पाश्चात्य महत्त्वाचं असं एक हिब्बन नावाचं एक जर्नल होतं. त्या जर्नलमध्ये त्यांचे 2 लेख प्रसिद्ध झाले. ते लेख वाचून त्या नियतकालिकाचे संपादक अत्यंत प्रभावित झाले आणि डॉक्टर राधाकृष्णन यांना भेटायची त्यांनी एक इच्छा प्रदर्शित केली. राधाकृष्णन यांची कीर्ती सगळीकडे पसरत चाललेली होती. त्याच काळामध्ये म्हैसूर संस्थानामध्ये सर विश्वेश्वरय्या हे दिवाण होते. विश्वेश्वरय्या हे अत्यंत प्रख्यात असे इंजिनियर आहेत, हे आपण सगळेजण जाणता. विश्वेश्वरय्यांच्या कानावर राधाकृष्णन यांचं नाव गेलं. म्हैसूर विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाची एक जागा रिकामी झालेली होती. विश्वेश्वरय्यांना असं वाटू लागलं की राधाकृष्णन यांच्यासारखा तरुण आणि बुद्धिमान प्राध्यापक आपल्या विद्यापीठात आला तर आपल्या विद्यापीठाचा लौकिक अधिक उंचावेल, आपल्या विद्यार्थ्यांचं आणि समाजाचं भलं होईल. आणि म्हणून राधाकृष्णन यांनी आपल्या विद्यापीठात यावं याची एक खास विनंती विश्वेश्वरय्या यांनी राधाकृष्णन यांच्याकडे केली. आणि त्यानुसार 1918 साली राधाकृष्णन हे म्हैसूर विद्यापीठामध्ये रुजू झाले. तिथंही त्यांनी आपली एक उच्च विचारसरणी, आपला अभ्यास आणि अध्यापन याद्वारे एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचा प्रयत्न केला. असंच एके दिवशी एक विद्यार्थी राधाकृष्णन यांना म्हणाला की तुम्ही इतके बुद्धिमान आहात, इतकं खूप चांगलं शिकवता, तुमच्यासारखे प्राध्यापक आमच्या आयुष्यात आले हे आमचं सद्भाग्य समजतो. तुम्ही परदेशामध्ये शिक्षणासाठी का गेला नाहीत? तेव्हा राधाकृष्णन त्या आपल्या लाडक्या विद्यार्थ्याला असं म्हणाले की तू म्हणतोयस ते खरं आहे, मी परदेशात शिक्षणासाठी गेलेलो नाही, पण एक दिवस मी परदेशात शिकवायला नक्की जाईल. आणि पुढं त्यांचं हे विधान अक्षरशः खरं ठरलेलं होतं. अगदी दीर्घकाळ ऑक्सफोर्ड, केम्ब्रिज आणि हॉवर्डसारख्या नामांकित विद्यापीठामध्ये त्यांनी अध्यापन केलेलं आढळून येतं. म्हैसूरचे त्यांची व्याख्यानं ही खूप गाजली. विशेषतः त्यावेळेला कर्नाटकचे पुढं मुख्यमंत्री झालेले आणि त्या काळामध्ये कर्नाटकातल्या बेंगलोरमध्ये असणाऱ्या सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे निजलिंगप्पा हे म्हैसूरला जेव्हा केव्हा जात तेव्हा म्हैसूर विद्यापीठात आवर्जून जात आणि राधाकृष्णन यांच्या व्याख्यानाला हजर राहत. त्यांच्या व्याख्यानांचं आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या विषयाचे विद्यार्थी तर बसतच, परंतु इतर विषयाचे विद्यार्थीसुद्धा त्यांच्या वर्गात आवर्जून हजेरी लावत. राधाकृष्णन यांची वाणी, त्यांचा आवाज, त्यांचे विचार आपल्या कानी पडणं म्हणजे एक प्रकारे स्वतःला समृद्ध करणं किंवा भरून वाहण्याचा अनुभव घेण्यासारखा आहे अशी विद्यार्थ्यांची धारणा झालेली होती. आणि त्यामुळं त्या सबंध म्हैसूर प्रांतामध्ये आपल्या विद्यापीठातला एक सतत 24 तास अभ्यास करणारा आणि तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्रावर विलक्षण प्रभुत्व असणारा प्राध्यापक अशी त्यांची ख्याती निर्माण झालेली होती. याच काळामध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं. 1911 साली रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पुरस्कार मिळालेला होता. रवींद्रांच्या गीतांजलीमध्ये जो तात्विक विचार आहे तो आपण अभ्यासावा आणि त्याच्या आधारे रवींद्रांचं तत्त्वज्ञान सिद्ध करावं असं राधाकृष्णन यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी गीतांजलीचा अभ्यास केला आणि द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर या नावाचा ग्रंथ इंग्रजीतून 1918 साली प्रसिद्ध केला. तो ग्रंथ खुद्द टागोरांनाही विलक्षण आवडला. टागोरांनी असं म्हटलेलं आहे की या ग्रंथातून माझ्या गीतांजलीतल्या कवितांचं तत्वसौंदर्य इतक्या समर्थपणे दुसरा कुणी मांडू शकला असता ह्याच्यावर माझा विश्वाससुद्धा बसत नाही. अशा प्रकारचा गौरव रवींद्रांनी खुद्द राधाकृष्णन यांचा केलेला होता. याच काळामध्ये त्यांनी धर्माचा समकालीन विचारसरणीवर कसा प्रभाव पडतो ह्याचा एक अभ्यास करणारा ग्रंथ लिहिला. द रिजन ऑफ रिलिजन इन कॉन्टेम्पररी फिलॉसॉफी नावाचा समकालीन तत्त्वज्ञानावर पडलेला धर्माचा प्रभाव हा ग्रंथ त्यांनी लिहिला. ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की हा ग्रंथ इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झालेला होता
आणि त्यावेळेला केम्ब्रिज, ऑक्सफर्ड अशासारख्या विद्यापीठांच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून हा ग्रंथ अभ्यासला जात होता. राधाकृष्णन यांनी त्या काळामध्ये द माइंड, द क्वेस्ट, जर्नल ऑफ फिलॉसॉफी, इंटरनॅशनल जर्नल ऑफ इथिक्स यासारख्या अत्यंत नामांकित अशा जर्नल्समध्ये आपले लेख लिहिले. काही जर्नल्स त्यांच्या लेखांची प्रतीक्षा करत असायचे. म्हणजे राधाकृष्णन यांनी आमच्या जर्नलमध्ये लिहावं, आमच्या वाचकासाठी लिहावं, यासाठी त्यांची संपादकांच्याकडून आर्जवं केली जात असायची. याच काळामध्ये त्यांनी इंडियन फिलॉसॉफी या नावाचा एक बृहत ग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि पुढे 10 वर्षानंतर तो ग्रंथ त्यांनी पूर्ण केला. एकूण 2 भागामध्ये भारतीय तत्त्वज्ञानावर लिहिलेला तो एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. जवळपास 1200 पृष्ठांचा हा ग्रंथ आहे आणि 2 खंडामध्ये लिहिलेला आहे. खुद्द गीता रहस्य हा जो लोकमान्य टिळकांनी ग्रंथ लिहिला त्या ग्रंथासाठी इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथातले राधाकृष्णन यांचे संदर्भ अवतरण म्हणून खुद्द टिळकांनी सुद्धा उद्धृत केलेली होती. राधाकृष्णन यांचं नाव सगळ्या देशभर त्या काळात पसरत चाललेलं होतं. कलकत्त्याला एक कलकत्ता विश्वविद्यालय होतं आणि त्या विश्वविद्यालयाचे कुलगुरू त्यावेळेला सर आशुतोष मुखर्जी होते. आशुतोष मुखर्जी हे एक अत्यंत बुद्धिमान आणि कमालीचा स्वाभिमान असणारा माणूस होता. विश्वविद्यालय ही विश्वविद्यालयाच्याच नियमाने चालावी, तिथं फक्त अकॅडमिक गोष्टी असाव्यात, सर्व प्रकारच्या राजकीय दबावातून ती मुक्त असावी, अशी सर आशुतोष मुखर्जी यांची धारणा होती. कलकत्ता विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञानाचं एक चेअर होतं आणि त्या काळात त्या चेअरवर काम करणारे एक प्रोफेसर इतर विद्यापीठात कुलगुरू म्हणून गेलेले होते, त्यामुळे ती चेअर रिकामी झालेली होती. आपल्या या तत्त्वज्ञानाच्या चेअरवर प्रोफेसर म्हणून राधाकृष्णन यांनीच यावं अशा प्रकारचा आग्रह आशुतोष मुखर्जी यांनी धरला आणि ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांचे मद्रासचे मित्र होते की जे राधाकृष्णन यांचेही मित्र होते, त्यांच्यामार्फत मध्यस्थी करून राधाकृष्णन यांना कलकत्त्याला बोलावून घेतलेलं होतं. राधाकृष्णनांना एक त्या काळामध्ये एक महत्त्वाची बाब अशी झाली की सगळ्यात कमी तरुण वयाचे त्यावेळेला ते त्या चेअरवर स्थानापन्न झालेले ग्रस्त होते. वयाच्या 32व्या वर्षी कलकत्ता विद्यापीठातल्या अत्यंत नामांकित अशा तत्त्वज्ञानाच्या चेअरचं प्रमुख पद त्यांनी भूषवलेलं होतं. त्या संबंध विद्यापीठाच्या इतिहासामध्ये इतक्या कमी वयाचा तरुण प्राध्यापक पहिल्यांदा त्याचा प्रमुख होत होता आणि अगदी भारत सरकारनं सुद्धा या निवडीला मान्यता दिलेली होती. त्यानंतर आर्ट्स फॅकल्टी क्लब हा एक राधाकृष्णन यांनी तिथं सुरू केला आणि त्या परिसरातल्या सगळ्या प्राध्यापकांची व्याख्यानं ते तिथं आवर्जून घेत असायचे. याच काळामध्ये त्यांची एक 3-4 पुस्तकं प्रसिद्ध झाली. द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, द रिलिजन वी नीड, कल्की द फ्युचर ऑफ सिव्हिलायझेशन यासारखे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध झाले. मगाशी मी आपणास सांगितल्याप्रमाणे जे हिब्बर्ट नावाचं नियतकालिक इंग्लंडमधून प्रसिद्ध व्हायचं आणि त्याच्यामध्ये राधाकृष्णन यांचे लेख प्रसिद्ध होत असायचे. त्या नियतकालिकाचे जे संपादक होते LP जॅक्स नावाचे, ते राधाकृष्णन यांचे लेख वाचून कमालीचे प्रभावित झालेले होते. त्यांनी राधाकृष्णन यांना कधीही पाहिलेलं नव्हतं. त्यांना असं वाटू लागलं की इतकं मूलभूत स्वरूपाचं तत्त्वज्ञानाची मांडणी करणारा, इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व असणारा हा लेखक आहे तरी कसा, त्याला एकदा याची देही याची डोळा पाहावा, आपल्या देशामध्ये त्याची व्याख्यानं आयोजित करावीत आणि म्हणून त्यांनी राधाकृष्णन यांना इंग्लंडला येण्याचं आमंत्रण दिलं. इंग्लंडमध्ये ऑप्टन व्याख्यानमाला ही एक अत्यंत प्रतिष्ठित अशी व्याख्यानमाला होती आणि त्या व्याख्यानमालेमध्ये हिंदूंचा जीवनविषयक दृष्टिकोन या विषयावर राधाकृष्णन यांनी व्याख्यानं द्यावीत असा आग्रह मिस्टर जॅक्स यांनी धरला आणि राधाकृष्णन यांनी मान्य केला आणि त्यानुसार ते इंग्लंडला गेले. तिथं त्यांनी हिंदूंचा जीवनविषयक दृष्टिकोन या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण अशी 6 व्याख्यानं दिली. ह्या व्याख्यानांचं वैशिष्ट्य असं होतं की ही व्याख्यानं मँचेस्टर कॉलेजमध्ये सुरू होती आणि त्याच वेळेला तिथं बोटींच्या शर्यती होत्या. त्या भागामध्ये बोटींच्या शर्यती कमालीच्या लोकप्रिय असायच्या. म्हणजे त्या बोटीच्या शर्यती पाहण्यासाठी सगळ्यांना एक आतुरता असायची. जेव्हा त्या शर्यती सुरू व्हायच्या तेव्हा इतर सगळीकडं एक प्रकारे एक सार्वत्रिक हरताळ असल्यासारखी परिस्थिती असायची. अशा काळात नेमकी त्या बोटीच्या शर्यतीच्या वेळेलाच राधाकृष्णन यांची ही व्याख्यानं आयोजित केलेली होती. तेव्हा या व्याख्यानाला श्रोते येतील का असा एक प्रश्न संयोजकांना निर्माण झालेला होता.
पण आश्चर्य असं झालं की राधाकृष्णन यांच्या व्याख्यानाच्या वेळेला अगदी सगळं सभागृह खचाखच भरलेलं होतं. म्हणजे बोटीच्या शर्यतीकडे गर्दी कमी आणि राधाकृष्णनांच्या व्याख्यानासाठी अगदी श्रोते एक प्रकारे प्रतीक्षा करीत बसलेले होते. एकदा तर राधाकृष्णन यांचं व्याख्यान सुरू असताना त्यावेळेचे ब्रिटनचे प्रधानमंत्री मिस्टर ईडन हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. राधाकृष्णन यांचं भाषण झालं आणि अध्यक्षीय समारोप करायला ईडन उभे राहिले आणि ते असं म्हणाले की राधाकृष्णन यांच्या नंतर बोलणं म्हणजे नांगरलेल्या जमिनीतून जात असताना एखाद्या लहान बालकाची जी अवस्था होते, म्हणजे ते असं ढेपाळत हेलकावं खात जसं जातं तशी माझी अवस्था झालेली आहे. एक लक्षात घ्या, हे जेव्हा घडत होतं त्यावेळेला आपला देश पारतंत्र्यात होता. ब्रिटनचं आपल्या देशावर राज्य होतं. एका जीत देशात जाऊन तिथं आपल्या देशाची ज्ञान परंपरा, इथली अध्यात्म परंपरा सांगणं आणि तिथल्या प्रधानमंत्र्यांनी असं म्हणणं की राधाकृष्णन यांच्यानंतर बोलताना माझी अवस्था एखाद्या अडखळलेल्या बालकासारखी होते, ह्याच्यातून आपल्या लक्षात येतं की ज्ञानाला एक किती स्वतःची शक्ती असते. ज्ञान हे किती स्वयंप्रकाशित असू शकतं, ते एखाद्या व्यक्तीला किती उन्नत आणि उंचीवर नेऊ शकतं, हे राधाकृष्णन यांच्या या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल. मँचेस्टर कॉलेजमध्ये तिथं त्यांची जीवनाचा आदर्शवादी दृष्टिकोन या विषयावर आणखी व्याख्यानं झाली. याच काळामध्ये अमेरिकेमध्ये एक जागतिक तत्त्वज्ञान परिषद हार्वर्ड विद्यापीठामध्ये भरणार होती. कलकत्ता विद्यापीठानं राधाकृष्णन यांना असं कळवलं की तुम्ही विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून हार्वर्ड विद्यापीठामध्ये जा. राधाकृष्णन अमेरिकेला गेले. तिथं हार्वर्ड विद्यापीठामध्ये त्यांचं आधुनिक सुधारणेतील आध्यात्मिक उणीव या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण अशी त्यांची व्याख्यानं झाली. त्यानंतर ते येल विद्यापीठामध्ये गेले, अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठामध्ये गेले. राधाकृष्णन यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की मी पहिल्यांदाच भारताच्या बाहेर पडलेलो होतो. शिक्षणासाठी मी परदेशात आलेलो नव्हतो, थेट व्याख्यानं देण्यासाठी आलेलो होतो. अमेरिकेतल्या आणि इंग्लंडमधल्या विद्यापीठामध्ये व्याख्यानं देत असताना मला इथल्या आधुनिक ज्ञानाचा, ज्ञानविज्ञानाचा किंवा तत्त्वज्ञानाच्या सगळ्या शाखांचा परिचय झाला. मला या सगळ्या लोकांच्या पुढं बोलत असताना एक कृतज्ञतेची, कृतार्थतेची, एक अभूतपूर्व अशी समृद्ध करणारी अनुभूती आली. मी स्वतःला धन्य समजतो की ज्या देशावर वसाहतीचं राज्य आहे त्या देशाचा प्रतिनिधी म्हणून मी इथं येऊन बोलू शकलो. अशा प्रकारे एक आपल्या देशाचा लौकिक त्या सगळ्या पाश्चात्य आधुनिक ज्ञानविज्ञानाच्या जगात लौकावत किंवा उंचावत राधाकृष्णन तिथं गाजत राहिले. त्यांची कीर्ती ही भारतात सुद्धा पसरली. आंध्र विद्यापीठानं त्यांना सन्माननीय डिलीट ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. दरम्यान त्यानंतर 1931 साली आंध्र विद्यापीठानं आपले कुलगुरू म्हणून राधाकृष्णन यांची नियुक्ती केली. आंध्र प्रदेश विद्यापीठ हे 1926 साली सुरू झालेलं होतं. नवीन विद्यापीठ होतं. एखादं विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर त्याच्या उभारणी करणं हे एक मोठं आव्हान प्रारंभीच्या कुलगुरूंच्या पुढं असतं. राधाकृष्णन यांनी ते स्वीकारलं. अनेक विभाग त्यांनी ते सुरू केले, वेगवेगळे विषय सुरू केले, वसतिगृहाचं बांधकाम सुरू केलं. त्यावेळेला तिथे वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळी स्वयंपाकघरं असायची. राधाकृष्णन यांनी ती बंद केली. सगळ्या जातीसाठी एकच स्वयंपाकगृह सुरू केलं. प्रशासकीय कार्यकौशल्य कसं वाढवता येईल या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे एक उत्तम प्रशासक म्हणून सुद्धा कुलगुरू पदाच्या काळात त्यांनी काम केलेलं आपल्याला आढळून येतं. 1931 ते 36 या 7 वर्षाच्या काळात कुलगुरू म्हणून तिथं काम करत असताना सुद्धा कलकत्ता विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञानाचं प्राध्यापक म्हणून आठवड्यातून काही दिवस ते जात असायचे आणि तिथं आपले अध्यापनाचे तास घेत असायचे. हे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. कुलगुरू म्हणून सुद्धा जेव्हा ते काम करत होते तेव्हा वर्गात जाऊन आपलं जे विहित अध्यापनाचं काम आहे ते न चुकता ते करत असायचे. याच काळामध्ये युनेस्कोचे सदस्य म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली. 1936 साली ऑक्सफर्ड विद्यापीठानं पौरात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी एक अध्यासन निर्माण केलं. इंग्लंडमध्ये एक अत्यंत सधन असे गृहस्थ होते, मिस्टर स्पॉल्डिंग त्यांचं नाव. त्यांच्या नावानं हे एक अध्यासन ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये सुरू झालेलं होतं. स्पॉल्डिंग यांनी एक मोठी देणगी त्यासाठी दिलेली होती आणि या अध्यासनाचे पहिले प्रमुख म्हणून राधाकृष्णन यांची नेमणूक ऑक्सफर्ड विद्यापीठाने केली. ही 15 वर्षासाठी केलेली नेमणूक होती. म्हणजे सलग 15 वर्ष आपण ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये यावं, या अध्यासनाचं प्रमुख म्हणून काम करावं, अशा प्रकारे एक अत्यंत बहुमानदर्शक अशी ती नेमणूक त्यांची झालेली होती. या काळात राधाकृष्णन 6 महिने भारतात असायचे, 6 महिने परदेशात जायचे किंवा तिथं त्यांचे जेव्हा व्याख्यानं असायची तेव्हा त्या काळात तिथं जाऊन आपले व्याख्यानं ते असायचे. राधाकृष्णन यांचं वर्णन त्या काळामध्ये
पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा एक दार्शनिक सेतू, एक तत्वज्ञ सेतू असा केलेला आढळून येतो. बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना हे खरं तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली, पण त्याच्यापूर्वी ॲनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेज बनारसमध्ये काढलेलं होतं. त्याचंच पुढं बनारस हिंदू विश्वविद्यालय असं रूपांतर मदन मोहन मालवीय यांनी 1917 साली केलेलं होतं. मालवीय जे 1939 सालापर्यंत या विद्यापीठाचे कुलगुरू होते, ते निवृत्त झाले. त्यांना आपला उत्तराधिकारी शोधायचा होता. तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढं फक्त एकच नाव आलं, ते म्हणजे डॉक्टर राधाकृष्णन. राधाकृष्णन यांनीच हे आपलं विद्यापीठाचं कुलगुरू पद भूषवावं, तेच ही सगळी परंपरा पुढे नेऊ शकतील असं मालवीयजीने वाटत होतं. आणि राधाकृष्णन ह्यांनी हे पद भूषवण्यासाठी त्यांचं मन कुणी वळवायचं असा प्रश्न होता. त्यासाठी मध्यस्थी म्हणून महात्मा गांधीजींच्याकडे मालवीयजी गेले. गांधीजींना असं म्हणाले की तुम्ही राधाकृष्णनांना शब्द टाका, तुम्ही त्यांच्याशी बोलला तर राधाकृष्णन हे पद स्वीकारते. म्हणजे एकीकडे आपण लक्षात घ्या की कुलगुरूंची पदं सध्याच्या काळामध्ये कशी भरली जातात आणि एकूणच कुलगुरू पदांच्या संदर्भात काय असतं हे आपण सगळं वर्तमान काळामध्ये पाहतो. आपल्या देशामध्ये एक काळ असा होता की आमच्या विद्यापीठाचं पद अमुक कुलगुरूंनी भूषवावं म्हणून अगदी त्या काळातल्या देशातल्या सर्वोच्च व्यक्ती म्हणजे महात्मा गांधींच्या सारख्या माणसांच्याकडून मध्यस्थ केली जात असायची की त्यांना इथं यायला सांगा, तेच आमच्याकडून कुलगुरू असावे. असा सुद्धा एकीकडं काळ होता. हे आता कल्पनेच्या पलीकडनं वाटण्याजोगी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये आहे. महात्मा गांधीजींच्या शब्दांनी राधाकृष्णन यांनी ते पद स्वीकारायचं कबूल केलं. त्यांना आठवलं की गांधीजींची आणि त्यांची पहिली भेट 1915 साली मद्रासला झालेली होती. भगवद्गीतेवर राधाकृष्णन यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं. ते पुस्तक त्यांना महात्माजींना अर्पण करायचं होतं. त्यासाठी महात्माजींची परवानगी घेणं आवश्यक होतं आणि म्हणून ते महात्माजींना भेटायला गेलेले होते. दोघं एकमेकाशी बोलत असताना चर्चा सुरू झाली आणि गांधीजी बोलता बोलता असं म्हणाले की गाईचं जे दूध असतं ते गाईच्या मांस रक्तपेशीपासून बनलेलं असतं, त्यामुळं गाईचा दूध पिणारा सुद्धा एक प्रकारे हिंसाच करतो असं म्हटलं पाहिजे, त्याला प्राणीभक्षक असं म्हटलं पाहिजे असं गांधीजी म्हणाले. त्यावेळेला राधाकृष्णन तत्काळ असं म्हणाले की याच न्यायानं आईचं दूध पिणारा सुद्धा नरमांस भक्षक ठरला जाईल. ह्याच्यावर गांधीजी असं म्हणाले, याला म्हणतात तर्कशास्त्राचा प्राध्यापक. म्हणजे ही दोन मोठी माणसं एकमेकांना किती उच्च पातळीवरून समजून घेत होती हे आपल्या लक्षात येऊ शकेल. गांधीजींचं आणि राधाकृष्णन यांचे खूप सौहार्दाचे संबंध होते. डॉक्टर कागावा नावाचे जपानचे एक गृहस्थ होते. गांधीजींच्या विचारानं ते कमालीचे प्रभावी झालेले होते. जपानचे गांधी म्हणून त्यांना संबोधलं जायचं. ते एकदा भारत भेटीसाठी आले आणि गांधीजींना असं म्हणाले की मी भारतामध्ये काय काय पाहू. तेव्हा गांधीजी त्यांना असं म्हणाले की तुम्ही आग्र्याचा ताजमहल पहा, पॉंडिचेरीला जाऊन तिथं अरविंदांचा आश्रम पहा, विवेकानंदांचा आश्रम कलकत्त्याला जाऊन पहा आणि त्याचबरोबर तुम्ही डॉक्टर राधाकृष्णन यांना भेटा. भारतीय तत्त्वज्ञान आणि भारत जर तुम्हाला खराखुरा कसा हे पाहायचं असेल तर तुम्ही डॉक्टर राधाकृष्णन यांना भेटल्याशिवाय परत जाऊ नका असा गांधीजींचा सल्ला होता. म्हणजे त्या काळातली वेगवेगळ्या क्षेत्रातली ही मोठी माणसं त्यांचे मतभेद असले तरीसुद्धा एकमेकाविषयी आस्था आणि आपुलकी बाळगून होती. आपल्या विचाराचा नाही म्हणून त्याच्या पाठीमागे ईडी वगैरे पाठव अशा प्रकारची त्याला शब्दही सापडत नाहीत. अशा प्रकारच्या गोष्टी त्या काळामध्ये कधीही केल्या जात नव्हत्या. वेगवेगळ्या क्षेत्रात असून सुद्धा आपण सगळे भारत मातेचे पुत्र आहोत. वेगवेगळ्या माध्यमातून आपला देश आपण उभं करत आहोत, बांधत आहोत. असा एक मोठा विशाल दृष्टिकोन त्यांच्या ठायी असलेला आपल्याला आढळून येतो. बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून 1939 साली राधाकृष्णन यांनी सूत्र हाती घेतली. त्या काळात त्यांनी अर्थात एक अट मालवीजींच्या पुढे असं ठेवलेली होती की हे मी स्वीकारत असलं तरीसुद्धा कलकत्ता विद्यापीठामध्ये मी तत्त्वज्ञानाचं प्रोफेसर म्हणून काम करतोय. मी तिथं माझी व्याख्यानं देण्यासाठी जाणार आणि त्यासाठी जर तुम्ही मला परवानगी देणार असेल तरच मी हे स्वीकारेन. अगदी मालवीजींनी ते मान्य केलं आणि त्याप्रमाणे कलकत्ता विद्यापीठातलं त्यांची जी व्याख्यानाचा कालावधी असायचा ती व्याख्यानं देऊन उरलेल्या वेळामध्ये बनारस हिंदू विश्वविद्यापीठाचं काम ते करायचे. अर्थात हा सगळा काळ स्वातंत्र्य लढ्याचा होता. 1942ला चले जाव आंदोलन सुरू झालं. मुळात बनारस हिंदू विश्वविद्यालय हे एक राजकीय चळवळीचं केंद्र होतं. खुद्द पंडित मदन मोहन मालवीय यांनी ते सुरू केलेलं होतं. त्यामुळं त्या एक राजकीय चळवळीचा मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्यावर व्हायचा. चले जाव आंदोलनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यापीठ बंद हरताळ पाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुलगुरूंच्यावर एक मोठी इष्टापत एक प्रकारे संकट निर्माण झालं की विद्यार्थ्यांना काय सांगायचं. त्यावेळेचे व्हाईसरॉय लॉर्ड लिन लिथगो हे होते
आणि काही ब्रिटिश ऑफिसर होते की त्यांचा एक वक्र दृष्टी विद्यापीठावर होती. कुठलं तरी निमित्त काढून विद्यापीठावर कारवाई करावी, विद्यापीठाची मान्यता थांबवावी किंवा विद्यापीठ बंद करावं असं त्यांना वाटत होतं. ते कारणांच्या शोधात होते आणि विद्यार्थी आंदोलन करण्याची शक्यता होती. त्यावेळेला राधाकृष्णन हे थेट विद्यार्थ्यांच्या पुढे गेले आणि विद्यार्थ्यांना ते असं म्हणाले की शिक्षण घेणं हे विद्यार्थ्याचं पहिलं काम आहे. पहिल्यांदा तुम्ही चांगलं शिक्षण घ्या, त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात कीर्ती स्थापन करा आणि त्यानंतर तुम्हाला समाजासाठी देशासाठी जे करावं असं वाटतं ते तुम्ही करा. विद्यार्थ्यांनी आपल्या कुलगुरूंचा हा शब्द ऐकला. म्हणजे त्या काळामध्ये विद्यार्थी कुलगुरूंचा शब्द ऐकत होते. दुसरी एक बाब अशी की 1942-43 साली दुसरं महायुद्ध जोरदार सुरू होतं आणि जपाननं दक्षिण भारताच्या किनारपट्टीच्या आपल्या काही गावांच्यावर बॉम्ब हल्ला केलेला होता. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये दक्षिण भारतातली काही मुलं शिकायला होती. ती मुलं चिंताक्रांत झाली, त्यांना आपल्या आईवडिलांची आठवण येऊ लागली. त्यामुळे काळात मोबाईलची सोय नव्हती, तेव्हा घराकडे काय चाललं असेल यानं ती व्याकुळ झाली. त्यांना असं वाटू लागलं की हॉस्टेलमधलं आपलं सगळं सामान उचलावं आणि घराकडे निघून जावं. तेव्हा त्या सगळ्या पोरांना राधाकृष्णन यांनी जवळ बोललं. थेट कुलगुरू म्हणून ते विद्यार्थ्यांना सामोरं गेले आणि त्यांना ते असं म्हणाले की मी तुमचा पालक आहे, मी केवळ कुलगुरू नाही, मी तुमचा इथला पालक आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या गावी तुमचे आईवडील सुरक्षित असतील आणि समजा त्यांच्या आठवणीने तुम्ही इथून तिथं गेला आणि तिथं पुन्हा काही युद्धजन्य आणखी परिस्थिती चिघळली तर घरच्यांच्या बरोबर तुम्ही स्वतःचा जीवसुद्धा धोक्यात घालाल. मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही, मी स्वतः तुमचा पालक म्हणून तुमचा सांभाळ करेन. अगदी हा केवळ शब्द नव्हता तर पोरांना विश्वास सगळा त्याच्यातून दिसत होता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या कुलगुरूंचं हे शब्द प्रमाण मानले आणि तिथं ते थांबले. अशा अनेक गोष्टी ते तिथं करत होते. त्यावेळेला बनारस विश्वविद्यालयामध्ये इंग्रज प्रोफेसरांना वेगळी वेतन श्रेणी होती आणि हिंदी प्रोफेसरांना वेगळी वेतन श्रेणी होती. हा एक प्रकारे वंशभेद होता आणि राधाकृष्णन यांनी तो थांबवला. सगळ्या प्राध्यापकांना समान वेतन श्रेणी त्यांनी तिथं सुरू केलेली आढळून येते. 1948 साली ते कुलगुरू म्हणून निवृत्त झाले. 1909 साली प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या जीवनाला प्रारंभ केलेला होता आणि 1948 साली जवळपास 41 वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून अध्यापन केलं. त्या क्षेत्रात ते वावरले, ते निवृत्त झाले. या काळात भारत स्वतंत्र झालेला होता. स्वतंत्र भारताचं उच्च शिक्षणविषयक धोरण काय असावं ही त्यावेळच्या धुरीणांना एक मोठी गरज वाटत होती. प्रधानमंत्री म्हणून जवाहरलालजी होते जे खूप स्वतःच आधुनिक दृष्टीचे होते, शिक्षणाचं महत्त्व ते जाणून होते. तेव्हा प्रधानमंत्री पंडित नेहरूंनी राधाकृष्णन यांना अशी विनंती केली की या देशातलं उच्च शिक्षणाचं स्वरूप कसं असावं हे ठरवण्यासाठी तुमच्या इतकी अधिकारी व्यक्ती मला दुसरी दिसत नाही. तेव्हा आपण उच्च शिक्षण आयोगाचं एक अध्यक्षस्थान स्वीकारावं आणि या देशातलं उच्च शिक्षणाचं धोरण ठरवावं. म्हणून 1948 साली एक पहिला उच्च शिक्षण आयोग स्थापन झाला जो राधाकृष्णन आयोग म्हणून सुद्धा ओळखला जातो. 1950 साली राधाकृष्णन आयोगानं आपल्या शिफारशी दिल्या आणि त्या शिफारशींच्या अन्वयेच विद्यापीठ अनुदान आयोग ज्याला आपण UGC म्हणतो ते UGC स्थापन झाली आणि UGCची सगळी रचना, UGCचं कामकाज, उच्च शिक्षणाचं धोरण ठरवणं, उच्च शिक्षण संस्थांना अनुदान देणं हे सगळं या पहिल्याच विद्यापीठ आयोग म्हणजेच राधाकृष्णन आयोग यांनी केलेल्या शिफारशीनुसार तो निर्माण झालेला होता. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राज्य घटना तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली होती, हे आपण सगळेजण जाणता. राजेंद्र प्रसाद त्याचे अध्यक्ष होते. या घटना समितीचे सदस्य म्हणून सुद्धा राधाकृष्णन यांनी काम केलं. युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं होतं. 1950 साली राधाकृष्णन यांची रशियाला राजदूत म्हणून नेमणूक झाली. ही घटना खूप वेगळी होती कारण त्यावेळेला स्टॅलिन हा एक हुकुमशाह होता आणि तो रशियाचा सर्वेसर्वा होता. स्टॅलिन हा सहसा कुठल्या राजदूतांना भेटत नव्हता. स्टॅलिनच्या कानावर असं गेलं की भारतातून एक राजदूत इथं आलेला आहे आणि जो सतत अभ्यास करत असतो, वाचत असतो, आकारण कुठल्या पार्ट्यातनी जात नाही आणि एखाद्या पार्टीमध्ये गेलास तर आपल्या ठरलेल्या वेळेला तो परत येतो. विद्यापीठात जाणं, व्याख्यानं देणं, विद्यार्थ्यात मिसळणं हे त्याला आवडतं आणि असा हा मुलखावेगळा राजदूत आहे तरी कसा, त्याला एकदा पाहावं असं स्टॅलिनला वाटलं आणि म्हणून त्यांनी राधाकृष्णन यांना भेटीला बोलवलं. एक लक्षात घ्या की स्टॅलिन त्या काळात कुठल्याही राजदूताला भेटलेला नव्हता किंवा राजदूताला तो फार किंमतही देत नव्हता. स्टॅलिननं अगदी जाणीवपूर्वक जेव्हा राधाकृष्णनांना बोलवलं तेव्हा त्यांना असा निरोप दिला होता की भारताहून आलेला
आणि 24 तास अभ्यास करणारा ते जो प्रोफेसर आहे, 24 तास अभ्यास करणारा प्रोफेसर, त्यांना मला भेटायचा आहे, त्यांना माझ्याकडे पाठवा. स्टॅलिन त्यांना सदैव 24 तास अभ्यास करणारा प्रोफेसर ह्या नावानंच ओळखायचा. राधाकृष्णन त्यांना भेटायला गेले, दोघांची भेट झाली, विषय निघत गेला. अगदी भेटीच्या शेवटी राधाकृष्णन त्यांना असं म्हणाले की आमच्या देशामध्ये एक मोठा सम्राट होऊन गेला, त्याने एक मोठं युद्ध लढलं, त्या युद्धात झालेला रक्तपात त्यानं पाहिला, त्यानंतर त्याला उपरती झाली आणि तो बौद्ध भिक्खू बनला. मला असं वाटतं की दुसऱ्या महायुद्धात झालेला रक्तसंहार पाहिल्यानंतर आपणात सुद्धा अशा प्रकारचा बदल होऊ शकेल. तेव्हा स्टॅलिन असा म्हणाला की होय, अशा प्रकारचे चमत्कार होऊ शकतात. मी सुद्धा धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. जवळपास 2.5 तास ती भेट चाललेली होती. पुढं राधाकृष्णन यांचा कार्यकाळ संपत चालला. भारतामध्ये पहिले उपराष्ट्रपती म्हणून त्यांची नेमणूक सरकारनं 1952 साली केलेली होती. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची सूत्र हाती घेण्यासाठी भारत सरकारनं बोलावणं केलं. त्यांच्या निरोप समारंभासाठी एक मोठी मेजवानी रशियन परराष्ट्र मंत्र्यांनी आयोजित केली. खरं तर कुठलीही निरोपाची पार्टी ही संध्याकाळच्या वेळेला होत असते, रात्रीच्या वेळेला होत असते. पण राधाकृष्णन रात्रीच्या पार्ट्यांना फारसं जात नाहीत, गेलं तर तिथं फारसं रेंगाळत नाहीत, त्यांच्या ठरलेल्या वेळेला ते परत निघतात. हे तिथल्या सगळ्या रशियन दूतावासाला माहीत होतं आणि म्हणून त्यांनी ती पार्टी दुपारी 1 वाजता ठेवली. त्या दुपारच्या पार्टीमध्ये राधाकृष्णन आणि परराष्ट्रमंत्र्यांची भेट झाली. परराष्ट्रमंत्री पार्टीच्या अखेरीस राधाकृष्णन यांना असं म्हणाले की आमचे बॉस तुम्हाला भेटू इच्छिता, तुम्ही आमचा देश सोडण्यापूर्वी आमच्या बॉसना जाऊन भेटावं. त्याप्रमाणे राधाकृष्णन स्टॅलिनला भेटायला गेले. स्टॅलिन त्यावेळेला अगदी अंथरुणाला खिळून होता, आजारी पडलेला होता, त्याचे चेहरे असे सुजलेले होते. राधाकृष्णनला पाहिल्यानंतर स्टॅलिनला असं भरून आलं. राधाकृष्णन त्याच्या एक जवळ गेले, त्याच्या असा गालावरून हात फिरवला, अंगावरून हात फिरवला. राधाकृष्णनांचा हात स्टॅलिननं असा हातात घेतला, असा गदगद स्वरात तो असं म्हणाला की तुम्ही असे पहिला माणूस आहात की ज्यानं माणूस म्हणून मला ट्रीट केलं, माणूस म्हणून माझ्याकडे पाहिलं. सगळेजण माझ्याकडे हुकुमशहा म्हणून पाहतात. या भूतलावर तुम्ही पहिले असे आहात की ज्यानं मला माणूस म्हणून समजून घेतलं. तुम्ही खूप जगावं असं मला वाटतं. तुम्हाला निरोप देताना मला दुःख होत आहे, पण तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. आणि मला हे सांगायला वाईट वाटतं असं त्याने म्हणाला की मी फार काळ जगू शकणार नाही. असं म्हणत अगदी सद्गदित किंवा भरल्या मनानं त्यानं तो थरथरता हात राधाकृष्णन यांचा सोडला. आणि त्यानंतर पुढे 6च महिन्यात स्टॅलिनचा मृत्यू झालेला होता. राधाकृष्णन यांनी आपल्या व्यक्तिमत्वानं एका कडव्या हुकुमशहावर सुद्धा किती प्रभाव निर्माण केला होता हे लक्षात आपल्याला या घटनेवरून आला असेल. ते पुढं भारतात आले आणि 1952 ते 1962 या काळामध्ये भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी देशाची सूत्र हाती घेतली. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपल्याला माहीत आहे. आणखी एक गोष्ट या काळामध्ये घडलेली होती की ते म्हैसूर विद्यापीठामध्ये जेव्हा होते तेव्हा राधाकृष्णन यांची नियुक्ती जेव्हा झाली त्याच वेळेला डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी देशातले आणखी 3 तरुण प्राध्यापक म्हैसूर विद्यापीठामध्ये बोलावून घेतलेले होते. हे तिघेही प्राध्यापक वेगवेगळ्या क्षेत्रात पुढं नामांकित म्हणून प्रख्यात झाले आणि हे तिघेही एकाच वेळेला राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले आणि त्यावेळेला राधाकृष्णन हे त्याचे सभापती होते राज्यसभेचे. असाही एक मोठा विलक्षण योगायोग तिथं त्यावेळेला आलेला होता. राधाकृष्णन यांनी राज्यसभेचं सभापती म्हणून काम करत असताना एक सहिष्णू दृष्टी बाळगली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक मोठा दबदबा सगळ्या सदस्यांच्यावर होता. 1962 साली ते राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. दरम्यानच्या काळामध्ये उपराष्ट्रपती म्हणून सुद्धा त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. दिल्ली विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिलं. हार्वर्ड विद्यापीठानं त्यानं आपल्या इथे व्याख्यानं देण्यासाठी निमंत्रित केलं आणि डॉक्टर ऑफ लॉज या पदवीनं हार्वर्ड विद्यापीठाने त्यांना सन्मानित केलेलं होतं. अमेरिकेचे प्रेसिडेंट केनेडी यांनी 1962 साली म्हणजे 63-64च्या दरम्यान राधाकृष्णन यांना निमंत्रित केलेलं होतं, लक्षात घ्या. आणि केनेडीनी व्हाईट हाऊसच्या शेजारीच एक दुसऱ्या अत्यंत प्रतिष्ठित अशा बंगल्यामध्ये राधाकृष्णन यांची राहण्याची सोय केली. आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं जे विमान आहे एअरफोर्स 1 नावाचं, ते विमान राधाकृष्णन यांना देशभर फिरण्यासाठी दिलेलं होतं. त्या विमानातून राधाकृष्णन देशभर फिरत होते. म्हणजे असं कधी घडलेलं नाही की अलीकडे असं दाखवलं जातं की मागं काही नव्हतंच आणि आता ह्या देशातनं तिकडे गेलेल्यांचा सत्कार केला, नमस्ते ट्रम्प वगैरे. तर असं काही नव्हतं. यापूर्वीच्या काळामधल्या राष्ट्राध्यक्षांना, प्रधानमंत्र्यांना कमालीचा सन्मान पूर्वीच्या तिथल्या राष्ट्राध्यक्षाने दिलेला आणि तो सन्मान
या देशातलं त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं प्रभावी व्यक्तिमत्व ह्याचा परिपाक म्हणून दिला जात होता, हे लक्षात घ्या. अशा प्रकारचा बहुमान राधाकृष्णन यांना तिथं दिलेला होता. जर्मनीनं त्यांना आमंत्रित केलं आणि पुअर इन मेरिट म्हणजे एक श्रेष्ठ गुणवत्ता या नावाचा एक सर्वोच्च सन्मान जर्मनीनं त्यांना दिलेला होता. आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषदेमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. अशा अनेक गोष्टी त्यांच्या वाट्याला आल्या. अगदी भारतरत्न या सर्वोच्च सन्मानानं आपल्या देशानं त्यांना सन्मानित केलं. 1962 साली आपले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचा कार्यकाळ संपला आणि राधाकृष्णन यांना राष्ट्रपती म्हणून आपण हे पद स्वीकारावं अशी विनंती प्रधानमंत्री आणि त्यावेळच्या नेत्यांनी केली. त्यानुसार राधाकृष्णन हे आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती झाले. त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या काळात चीनचं आक्रमण आणि पाकिस्तानचं आक्रमण या दोन मोठ्या गोष्टी घडल्या. चीनचं आक्रमण झाल्यानंतर सुद्धा त्यांनी खंबीरपणे काही निर्णय घेतले. भारत संरक्षक कायदा तत्काळ त्यांनी लागू केला. सैन्याच्या आलटापलटी संदर्भात काही निर्णय घेतले. प्रधानमंत्र्यांच्या बरोबर महत्त्वाच्या चर्चा त्यांनी केलेल्या होत्या आणि आक्रमणाला कसं सामोरं जायचं या संदर्भात शासन प्रमुख म्हणून स्वतः सक्रियपणे त्यांनी भूमिका बजावली. पाकिस्तानच्या आक्रमणाच्या विरोधात प्रतिकार करताना सुद्धा राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळांना आवश्यक तो सल्ला देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. 1967 साली त्यांच्या राष्ट्रपती पदाची जी मुदत होती ती त्यांची संपली आणि त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पद आपण स्वीकारावं अशा प्रकारची विनंती करण्यात आली. त्यांनी नम्रपणे नकार दिला. या सगळ्या प्रवासाच्या काळामध्ये 1956 साली त्यांची जी पत्नी होती शिवकमू अम्मा यांचं 1956 साली निधन झालं. राधाकृष्णन त्यावेळेला रशियाच्या दौऱ्यावर गेलेले होते, उपराष्ट्रपती होते, जपानच्या दौऱ्यावर गेलेले होते. त्यांना ही बातमी कळाली, ते परत आले. त्यावेळेला शिवकमू अम्मा खूप गंभीर आजारी होत्या. त्यानंतर 1.5 महिन्यात त्यांचं निधन झालं. आपल्या पत्नीच्या निधनानंतर राधाकृष्णन यांना सगळा आपला वैवाहिक जीवनपट डोळ्यापुढे उभा राहिला. अगदी आर्थिक ओढगस्तीच्या काळामध्ये सुवर्णपदकं विकून मुलाबाळांचा सांभाळ करणारी शिवकमू अम्मा त्यांच्या डोळ्यापुढे उभं राहिली. घरचा प्रपंच चालवताना त्या काळात पुरेसं वेतन नसल्यामुळं अनेक अडचणी यायच्या. मानसशास्त्रावरली त्यांची व्याख्यानं फक्त 500 रुपयामध्ये एका प्रकाशकाला विकण्याची वेळ आली. तेव्हा शिवकमू अम्मा अशा म्हणाल्या होत्या की मी माझ्या सगळ्या गरजा कमी करते, मला फक्त कुंकवाची चैन करू द्या. अशा प्रकारे आपल्या नवऱ्याला म्हणणारी आणि आयुष्यभर साथ देणारी आपली पत्नी त्यांना आठवली. अगदी हा तत्त्वज्ञ गहिवरला. अम्मांच्या जाण्यानं त्यांच्या जीवनातलं अमृत संपलं, त्यांच्या आयुष्यातला देवारा भंगला. ते हेलावून गेले. त्यांना काही काळ असं वाटू लागलं की आपण हे सगळं सोडावं, उपराष्ट्रपतीपद सोडावं, विरक्त व्हावं. पण अशाच काळात तत्त्वज्ञानानं त्यांना पुन्हा एक मानसिक उभारी दिली. ते सावरले. राष्ट्रपती पदाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कुठलीही पदं न स्वीकारता ते आपल्या मायभूमीला मद्रासला परत गेले. तिथं सागरकिनारी गिरिजा नामक एका बंगल्यात ते राहिले. त्यांना शेवटच्या काळामध्ये देशोदेशीचे विद्वान, प्राध्यापक, अभ्यासक, तत्त्वज्ञ, राजनीतिज्ञ भेटायला येत असत. त्या शहरातल्या लोकांनी त्यांच्यावर विलक्षण प्रेम केलं. एक प्रकारे हेरिटेज, आपल्या शहराचं हे वैभव आहे अशा प्रकारची धारणा मद्रासची होती. आणि अखेरतः त्यांनी 17 एप्रिल 1975 रोजी त्यांनी एक अखेरचा श्वास घेतला. मित्रहो, राधाकृष्णन यांचं आयुष्य म्हणजे ज्ञानपरायणता, विद्वत्ता, व्यासंग या वाटेवरून एक व्यक्ती किती उन्नत होऊ शकते आणि आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वाचा एक अमिट छाप इतिहासावर कशी पाडू शकतो ह्याचा एक वस्तुपाठ आहे. आणखी एक बाब अशी की राधाकृष्णनांचा जो कालखंड आहे त्या काळात देशात स्वातंत्र्य चळवळ सुरू होती. राधाकृष्णनांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही. स्वातंत्र्य चळवळीत भाग न घेता सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये मूलभूत स्वरूपाचं काम करून सुद्धा देशातला एक सर्वोच्च नेता म्हणून सुद्धा किती लौकिक संपादन करता येऊ शकतो त्याचा एक वस्तुपाठ राधाकृष्णन यांच्या चरित्रातून मिळतो. राधाकृष्णनांनी जवळपास 30 ग्रंथ लिहिलेले आहेत आणि हे सगळे ग्रंथ तत्त्वज्ञानावरला एक प्रमाणभूत ग्रंथ मानले जातात. त्यांच्याविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवरून सुद्धा गौरव करण्यात आला. द फिलॉसॉफी ऑफ सर्वपल्ली राधाकृष्णन या नावाचा एक मोठा 883 पृष्ठांचा एक ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आला. जगभरातल्या 23 विद्वानांनी त्या ग्रंथामध्ये लेखन केलेलं आहे. आणि द लायब्ररी ऑफ लिव्हिंग प्रोफेसर्स या विख्यात ग्रंथमालेनं तो ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे.
इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये भारतीय तत्त्वज्ञानावरचं जे टिपण आहे ते राधाकृष्णन यांच्या इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथावरून घेतलेलं आपल्याला आढळून येतं. राधाकृष्णन यांच्या लेखनाविषयी किंवा त्यांच्या कार्याविषयी मतभेदही आहेत, नाही असं नाही. त्यांचा बालविवाह झालेला होता आणि बालविवाहाविषयी त्यांनी कधी टीका केलेली नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की वैवाहिक जीवनात पती पत्नींच्या मधलं प्रेम महत्त्वाचं असतं. बालविवाह होत असले तरीसुद्धा त्यांचं जर प्रेम असेल तर त्याला कुठली अडचण नाही. अर्थात ह्याच्याविषयी मतभेद होऊ शकतात, झालेही पाहिजेत, पण तरीसुद्धा मतभेदाच्या काही प्रांत बाजूला ठेवला तरीसुद्धा ज्ञानाच्या, तत्त्वज्ञानाच्या, अध्यापनाच्या, शिक्षणाच्या पातळ्यावरून त्यांनी खूप मोठं काम केलं, हे आपल्याला निर्वाळपणे मान्य करावं लागतं. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा जो अन्वयार्थ लावला त्याच्या संदर्भात सुद्धा मतभेद होतात. इंडियन फिलॉसॉफीमध्ये वेदांत किंवा वैदिक तत्त्वज्ञानासंदर्भात त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती अभिजनवादी आहे, अशा प्रकारची टीका त्याच्यावर केली जाते. त्यांचा जो मुलगा होता डॉक्टर गोपाळ नावाचे, ते ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिकले, तेही तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते. पुढं पुरातत्व विभागामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं डॉक्टर गोपाळ यांनी. त्यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा राधाकृष्णन यांच्या दोन्हीही बाजू मांडायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मतभेद असले किंवा त्यांच्या एकूण लेखनाविषयीची सुद्धा काही मतभेद असले तरीसुद्धा एक शिक्षक म्हणून त्यांनी केलेलं काम आणि त्याच्यातून त्यांनी जे एक स्वतःचं लौकिक प्राप्त केला आणि आपल्या देशाला लौकिक प्राप्त करून दिला, ते आपल्यासाठी एक आदर्शवत आहे असं मला वाटतं. आपण शिक्षक दिनाच्या समारंभासाठी मला आमंत्रित केलं, हा माझ्या आयुष्यात एक खूप मोठा अविस्मरणीय असे आनंदाचा क्षण आहे. मला हेही आठवतं की याच सभागृहामध्ये 2 जानेवारीला एकदा एक व्याख्यान माझं ठेवलेलं होतं. महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्यावर ND साहेब अध्यक्ष इथं बसलेले आणि ND साहेबांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल रामजी शिंदेंच्यावर बोलायचं म्हणजे दरदरून घाम फुटण्याचा अनुभव घेणंच होतं. पण तरीही तो एक विलक्षण असा आनंद योग तो मी एक रयतच्या विद्यार्थ्याच्या वाट्याला येऊ शकतो तो आलेला होता. पुन्हा आपण मला इथं आमंत्रित केलं, हे सगळं एक आपलं घर वाटतं, सगळे रयतचं एक आपलं कुटुंब वाटतं. तुमच्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.